खलाशी वास्को द गामा वास्को द गामा व्हिडिओ चालू केला स्वतःला घालती. हाय गाईज, आज दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिली अंघोळ आणि आमची आई नाही तर गवळण घालते बघा. आज तिसरा दिवस आहे गवळणीचा. हे बघा अजून घालायचे आणि अजून घालायच्या राहिलेत गाईज. तुम्हाला नंतर अपडेट येते. तर बाय गाईज. मी इथं कुंकू घ्यायला आली. माझ्यापाशी कुंकू संपलेलं होतं. कुंकू नाही आणलं तर आली की. हाय गाईस, मी आत्ताच माझ्या भावाला आंघोळ घालून झाले आणि आता ओवाळायचं आहे. तर चला तर मग आपण भावाला थोडंसं ओवाळून घेऊया. बघा गाईज, हे आमचे कसे खातात आणि चक्क झोक्यावर बसून खायला लागलेत. आणि ह्या दोघांचं लय जुळतं बरं का. आमची गुगी ना त्या ह्याच्या छोट्या भावाला ना हात सुद्धा लावून देत नाही. आणि ह्याच्या संग बघा कशी खेळती, एकामेकाच्या खांद्यावर हात टाकते ती. आणि आता बघा ह्याच्या संग बसली खायला. आणि बघा गुगीला मी बाय पण म्हणायला लावले नाही तरी पण मला बाय बाय म्हणते. हाय फ्रेंड्स, इथं आमची गुगी रेडी झालेली आहे आणि आज गुगीची फर्स्ट दिवाळी आहे. आणि बघा तिने रेडी झालेली आहे. गुगी उठ ग बम, उठ ग गुगी, उठ ना ये. हे बघा आमच्या गुगीचा ड्रेस. आणि दिवाळीपर्यंत मी तिला रोज नवीन नवीन ड्रेस घालणार आहे असे. आणि म्हणा हाय म्हण की. झोपला झोपला. गोड कसली नकरा करते कुणी आमची. मग शेवळ्या तिथं झोपला होता ना, तर आपण पण ती जाऊन झोपली बघा. किती नकरा करते बघा. भांडणं लागलेत बघा तुम्ही. हाय गाईस, मी अजून आंघोळ केली आणि मी आता आंघोळ करायचं. आमची गुगीला मी पहिले रेडी केले बघा. आमची इकडे मम्माला आपल्या पडले का तुझं हवा खोयता हा धर. मग आपल्या मम्माला पदी की पदी पदी मम्माला पदी झाड देते तुला. हो हा चला की झाड द्यायचं. उठ उठ दे चल उठ. ये इकडं चल. हे पहिले पदी बर नाही वाजत. हा गप दादा चला म्हण. गप दादा म्हण गप दादा म्हण की. नको वाजू दादा म्हणा.
आज दिवाळी म्हणजे गवळणीचा आज 3रा दिवस आहे. तुम्ही बघू शकता आज डोंगर घातलेला आहे आणि त्याच्यावर हे मेंढ्या वगैरे चढत आहे. आणि ही गवळण इथे हातात काठी घेऊन उभा राहिली, त्यांच्यावर लक्ष वगैरे ठेवते आणि हे केलेलं आहे. त्याच्याकडे हे पाणी पितात शेळ्या मेंढ्या. आणि आज आईनं अशा प्रकारे गवळण घातलेले काय काय क्रिएटिव्हिटी केलेली आहे. मला काय माहित नाही, तिनं सकाळी केली पण बरंच काय काय केलंय. मला तर फक्त ह्याच्यामध्ये एक भाकरी करताना दिसते, एक अंघोळ घालताना, एक तयार करताना, पुन्हा नंतर जेवायला देताना, अशा बऱ्यापैकी काय काय आहे तुम्ही बघू शकता गाईज. गाईज आमची मुलगी किती मोठा पेरू खाती बघा की. नाही पाय भरला आणि तिला ना पाय भरला ना आमच्या गुगीला अजिबात नाही आवडत, लगेच पाय धुवून म्हणते. पाय गाईज आमच्या गुगीला हे घड्याळ घालायचं, तिने मला घालून मामाच्या हातात घाल बर घाल. वाव. आणि ह्याचा बेल्ट कोणी लावायचा, बेल्ट कोणी लावायचं. छान छान मस्त मस्त. हे बघा गाईज आमची प्रिन्सेस हिरोईन रेडी झालेली आहे. पापा की परी. गुगी तिकडे जागा तो ती काय की तो जा माग सरबर जाऊ बर. सगळ्यांना तुझे कपडे कसे आहेत. वाव सो नाईस. गाईज आताच माझी जस्ट आंघोळ झालेली आहे आणि गाईज मी आज हेअर वॉश केलेला आहे आणि आता माझे केस ओलेच आहेत आणि मला त्याला पूर्ण सुकवायचे आहेत. अशा प्रकारे मी आता रेडी झालेले आहे. तर आमची गुगी पण रेडी झालेली. घड्याळ सणवा मारे दोघांचे भांडण लागले ते का. सणमा मारल मी का गुगी, तिचं घड्याळ आहे ती. थांब सणमाला सांग. गाईज आमची गुगी आज रेडी झालेली आहे. बघा मी तिला फ्रॉक घातलाय आणि ही फ्रॉक आहे आमच्या घराच्या वास्तुक शांतीला आम्ही तिला घेतलेला होता आणि तिनं घराच्या वास्तुक शांतीमध्ये दिसलीच नाही कारण ती झोपलेली होती आमची पूजा होस तर त्याच्यामुळे तिनं कुठं दिसतच नाही. आणि मी तिला सारखा घातलेला आहे आणि आम्ही ट्युनिंग केलं, सगळ्यांनी मॅचिंग केलं. सगळ्यांनी येलो येलो घातला होता. त्यावेळेस मी तिला हा फ्रॉक मल्टी कलरचा घेतलेला होता पहा तुम्ही. आणि त्यावेळेस ना माझ्या तिचा फोटो वगैरे काढायचं पण गुगीला आमची 3 तास झोपलेली होती आणि फोटोवाला पण काढून निघून गेला. आणि नंतर आम्ही तिचा फोटोज ह्या फ्रॉकवरती फोटोज नाहीत. घराच्या वास्तुशांतीमध्ये तिचा एक पण फोटो नाही ह्या फ्रॉकवरती. बाकी सगळ्यांचे आहेत, फॅमिलीचे, रिलेटिव्हचे वगैरे, कलिगचे वगैरे, पण हिचंच नाही. तेवढं आम्हाला हिचीच खंत वाटते, हिचीच फोटो नाही आमच्या. हिच्यामुळेच आम्हाला घर लागलं, हिचंच फोटो नाही. हाय गाईज हिच्या हातात आत्ता कणिक होती बरं का, तिनं कणिक खातीये. कशी नकल करते बघा, एकदम नोटी गर्ल. घरात नुसत्या उचका पाचका करत असते बघा ही. चल बाहेर चल. आणि त्यावेळेस ना तिचं फोटोज काढायचे विसरलेले फ्रॉक तिला, आणि तिला केस होते ना त्यावेळेस
आणि तेव्हाच ना तिचे फोटो काढायची खूप इच्छा होती, पण तिनं फोटोच काढले नाहीत बघा. म्हणजे आम्हीच काढले नाही, ती झोपली असल्यामुळं. आणि आमच्या सगळ्या घरांचे आहेत पण हिजेच नाही तेवढं. मिस यू म्हण. हाय पप्पा म्हण. आय मिस यू म्हण. आय लव्ह मम्मा. मम्माला पहिलं प प प म्हण. क्युटी पाय एक प. एक प दे मम्माला प दे, मग तुला पी देणार. मम्माला प दे, मग तुला पी देणार. चल मम्माला एक प दे. वेस्ट टाइम वेस्ट करू नको. चल मग मम्मा पदी 5 म्हणायचे. चल हाय गाईज, हे बघा आमच्या सोनीची बालपणाची फ्रेंड आली आहे आणि माझी पण मैत्रीण आहे. आम्ही एकाच शाळेमध्ये शिकत होतो. तिचं नाव आहे स्वाती माने आणि तिचा हा छोटासा मुलगा बघा गाईज, राणा आहे. राणा ह्याचा राणा नाव आहे. आणि असं तर बसलं आहे असं. दादाला तुला दादाला बघा आमची इथं आमची रंबा बसलेली आहे. आमची रंबा शर्ट घाल म्हणते, घाला नाही. हे बघा शौर्या काय शर्ट घाला ना, पॅन्टीवरच बसलेला आहे. बघितलं का, शौर्यानं शर्ट नाही घातलेला, तो पॅन्टीवर बसलेला आहे. आणि आमची गोगी कशी हसते बघा. बाळ शेक हँड दी दी बाळ शेक हँड दी दादा आहे की दी. हाय गाईज, आमच्या गोगीचा हेअर कट करायचा आहे. आज मी तिला माळ्याला घेऊन जाणार आहे आणि लईच तिचे केस वाढलेत गाईज आणि तिला काही चांगलं दिसेना, म्हणून मी असं डिसाईड केलं की तिचा हेअर कट करावा. मी नव्हती करणार पण मला लई लोक कन्व्हिन्स करायला लागले ती कर 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 तिचा हेअर कट, कारण की तिचे ऑलरेडी अजून केसच वाढ नाहीत आणि त्यात अजून हेअर कट केल्यावर कशी वाढायची. इकडे चल खाली. हाय गाईज, आमची गुगी इथं तोंड धुती बघा कशी तोंड धुती. त्याला हातावर पाणी घेते आणि तोंड धुती बघा. आणि मी मग तसं पाणी पिलते बरं का तुटीला, आणि मी असं डायरेक्ट त्याला तोंड लावून पिलते बरं का. गुगी पण माझी कॉपी करते, ती पाणी पिते बघा तोंड लावून. बस आता चला चला चला, बस झालं तोंड धुतलं. कोडोय सगळं कॉपी कॅट आहे नुसती. बस गुगी.